टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे काल मुलीची टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्था चालकाच्या मारहाणीनंतर खरं तर मृत्यू झाला होता आणि घटनेनंतर राज्यभरात खरं तर मोठी खळबळ या ठिकाणी माजलेली आहे। मृत जगन्नाथ हेंडगे कुटुंबियांच्या घरी आता खासदार संजय जाधव यांनी भेट दिली, सांत्वनपर खरं तर भेट दिलेली आहे। खासदार संजय जाधव आपल्यासोबत आहे। खासदार साहेब, राज्य हादरून गेलं, भयानक घटना आहे। 24 तास उलटले मात्र अद्यापही आरोपीला अटक नाही। काय सांगाल, कशी किती भयानक घटना आहे? घटना तर एकदम दुर्दैवी आहे, ह्याच्यात काही दुमतच नाही। एखादा कॉलेजचा स्टुडंट आहे, त्याच्याजवळ कोटा सिस्टीम आहे म्हणून त्याला कोट्यातलं एखादं ॲडमिशन रद्द करताना त्याचा लॉस होईल समजू शकतो, पण तिसरीच्या मुलीची टीसी ती देण्यासाठी पैशासाठी एवढं वेठी धरणं मुलीच्या बापाला आणि पैसे नाही मिळाले म्हणून त्याला कोंडून ऑफिसमध्ये मारहाण करणं दोघा नवरा बायकोनी, म्हणजे हे शिक्षण क्षेत्राला लागलेलं आहे काळिमा आहे। मी ह्या निमित्तानं प्रशासनाला एवढी विनंती करेन की अगोदर ह्या लोकांना अरेस्ट करणे, ती संस्था बंद झाली पाहिजे। ह्या संस्था चालकाच्या बाबतीतल्या अनेक अशा तक्रारी आहेत। यापूर्वी एक विनयभंगाचा गुन्हा आहे, एका शिक्षकानं आत्महत्या केलेली आहे। एवढंच नसून एका विद्यार्थ्याचा सुद्धा त्या ठिकाणी बुडून मृत्यू झालेला आहे। म्हणजे आणखीन हे मला जेवढे कळले ते असे विषय आहेत, पण ह्याच्यापेक्षाही अनेक काही बरेचसे विषय आहेत की जे ह्या संस्था चालकाच्या मुजोरीमुळं या ठिकाणी पालकाला विद्यार्थ्यांना हकनाक त्रास सहन करावा लागतोय। मग अशा संस्था बंद करणं हे शासन भूमिका घेणार आहे का? शेवटी संस्था चालकच भस्मासुरासारखा वागणारा असेल तर मग त्या संस्था चालवायच्या कोणासाठी? त्यामुळे ह्या संस्था बंद झाली पाहिजे अशी सगळ्या गावकऱ्यांची, त्या परिसरातल्या लोकांची मागणी आहे की ही संस्था बंद झाली पाहिजे। अशा अनेक संस्था आहेत, अशा अनेक हॉस्टेल आहेत की तिथं कुठल्याही सुविधा देत नाहीत, परंतु शासनाच्या निकष लावून पैसे वसूल मात्र करायचा मोठा धंदा या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये चालू आहे। हा कुठंतरी शासनानं ह्याला कुठंतरी ऑडिट केलं पाहिजे या सगळ्या संस्थेचं, आणि शासनाने त्यांना चांगले निर्बंध घातले पाहिजे आणि चालवायला हरकत नाही। परंतु ज्या गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे संस्था चालती का नाही चालती हे बघणं आता काळाची गरज झालेली आहे। कारण शिक्षण क्षेत्रामध्ये एक बाजार तयार झाला आहे आणि या बाजाराच्या माध्यमातून पैसे लुटण्यापेक्षा वेगळं काही नाही। आता तिसरीच्या मुलीची टीसी, एका मुलीचं वडील तिसरीचे शिकणाऱ्या 4दा जाऊन शाळेमध्ये टीसी मागत असेल आणि त्याला 30,000 भरल्याशिवाय तू टीसी देणार नाही, म्हणजे ही मुजोरी झाली नाही। मग ह्या अशा मुजोरखोर लोकांना त्या ठिकाणी त्यांची जागा आता दाखवणं काळाची गरज झाली आहे। म्हणून अगोदर हे तात्काळ मी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे, SP साहेबाला। त्यांनी सांगितलं की मी तपास माझ्याकडेच घेतला आहे आणि लवकर आपल्याला पाहिजे तशी कारवाई करण्यात येईल। तरी देखील सोमवारी आम्ही सगळेजण गावकरी आणि ह्या परिवारातले काही सदस्य SP साहेबाची भेट घेणार आहोत आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात यावी। नसता ही सगळ्या गावकऱ्यांची मानसिकता रस्त्यावर उतरण्याची आहे, त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची गावकऱ्याला वेळ येऊ नये त्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं ह्या ठिकाणी कारवाई करावी। आणि मी जिल्हाधिकारी साहेबाला बी या ठिकाणी उद्या आम्ही भेटू सोमवारी की अगोदरी शिक्षण संस्थेला टाळा लावा। आता शेवटी त्या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी देखील कुणातरी पालकाचे आहेत, आपण त्यांना वेठीत धरायचे का नाही धरायचे हे आपण सगळं अगोदर ठरवू। परंतु शेवटी ह्या संस्था चालकच जर अशा स्वरूपानं वागणार असेल, एका वारकरी संप्रदायातल्या महाराजाची मुलगी तिची टीसी देण्यासाठी दिली नाही तर समजू शकला असतो, त्यानं म्हणायचं असतं बा देणार नाही जा, पण त्याला रूममध्ये कॅबिनमध्ये घेऊन दोघा नवरा बायकोनी मारावी आणि त्या दुर्घटनेमध्ये त्याच्या गळ्यातली माळ तुटणे, काल तिथे गेल्यानंतर त्या माळीतले सगळे मनी त्याच्या ऑफिसमध्ये सापडणं आणि तिथं त्या महाराजाचा मृत्यू होणं, एवढं काय असं घडलं होतं की त्या संस्था चालकाला एवढ्या टोकाची भूमिका घ्यावी लागली? पैशासाठीच ना। मग पैशासाठीच शिक्षण संस्था चालवणार का तुम्ही? उगं महात्मा ज्योतिबा फुलेंचं, सावित्रीबाई फुलेंचं नाव घ्यायचं आणि इकडे या ठिकाणी या लोकांनी बाजार मांडायचा, हे कुठं ते थांबला पाहिजे। म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक अशा हॉस्टेल आहेत, काही संस्था आहेत की त्या ठिकाणी महिलांसाठी शौचालयसुद्धा नाहीत। हॉस्टेलला राहायला एका माळ्यावर आणि हॉस्टेलचे बाथरूम एका माळ्यावर, मग इथे अनुचित प्रकार घडण्यामागची कारणंसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळं शासनानं ह्या सगळ्या संस्थांचं ऑडिट करावं आणि निर्बंध लादून
त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे शासनाच्या ज्या नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे ह्या संस्था चालल्या पाहिजेत आणि त्या चालवल्या पाहिजे शिक्षण संचालकानं. आणि अशा 1-2 लोकांना बघा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावला नाही पाहिजे. या ठिकाणी महाराज गेलेत, असे आणखीन महाराजासारख्या लोकांचे बळी जाऊ नयेत. त्यासाठी वेळेस प्रशासनानं जर ह्याच्यामध्ये जर पुढाकार घेऊन जर चांगली दखल घेतली तर पुढचा अनर्थ टळेल आणि सामान्य लोकांना न्याय मिळेल. एवढीच मला या ठिकाणी या प्रशासनाला ह्या निमित्ताने विनंती करायची आहे. आज घरी येऊन तुम्ही सांत्वनपर खरं तर भेट घेतली. कुटुंबियांचं म्हणणं आहे की तत्परतेनं प्रशासनानं सरकारनं कारवाई करून ती संस्था बंद करायला पाहिजे. शिक्षण मंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना याविषयी बोलणार आहात का तुम्ही? बोलणार आहे त्यांना. दादा भुसेला मी आत्ताही बोलू शकतो, पण आज सुट्टीचा वार, मी सोमवारी त्यांच्याशी बोलून या विषयावर कारवाई करायला आपण भाग पाडू ही आपल्याला विनंती करतो. यापूर्वी देखील त्या संस्था चालकाविरोधात काही विनयभंगासहित इतर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. मग एकूणच पार्श्वभूमी तपासता कठोर कारवाई व्हावं असं वाटतं का तुम्हाला? शासनानं ह्याच्यात त्याची पूर्ण पडताळणी करावी, त्याच्या मागचा बॅकग्राऊंड सगळा काढावा. आत्तापर्यंत संस्था चालू केल्यापासून आत्तापर्यंत त्या संस्थेमध्ये किती प्रकरणं घडलेत, कोणत्या कोणत्या स्वरूपाचे घडलेत, त्या माणसाची मुजोरी ही लक्षात घेता शासनाने त्याच्यावर कठोर निर्बंध लादावेत, अशा आपल्याला ह्या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे. तर खासदार संजय जाधव होते यांनी स्पष्ट केले की संबंधित संस्था चालकाविरोधात खरं तर शिक्षण मंत्री दादा भुसे असतील, गृहमंत्र्यांना मी बोलणार आहे. आणि अमानुष मारहाणीत जो महाराजांचा मृत्यू झाला त्या प्रकरणात खरं तर कठोर शासन व्हावं आणि ती संस्था बंद करण्यासाठी गावकरी जे आहेत त्यांच्यासोबत ठामपणे उभा असल्याचं या ठिकाणी विधान खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, उखळत, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.